तर हे पॅसिव्ह कॉम्पोनंट ॲज इट इज इथे असणार, बट जे सिरीजमध्ये कनेक्टेड होते ते आता पॅरललमध्ये कनेक्टेड आपल्याला इथे दिसतील. ओके, सो इथे हे जे दोन नेटवर्क आपल्याला दिसत आहेत राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला, हे एकामेकाचे ड्युएल नेटवर्क्स आहेत असं आपल्याला इथे इंडिकेट करता येईल. ओके, सिमिलरली तर कोणासाठी काय घ्यायचं हे आपल्याला इथे इंडिकेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा ड्युएलिटी नेटवर्क हा जो कॉन्सेप्ट आहे हा स्टडी करण्यासाठी आपल्याला एक टेबल स्टडी करावं लागणार आहे. बट त्या अगोदर आपण इथे बघूया की सपोज आपल्याला या सिरीज आणि पॅरलल नेटवर्कला जर ॲनालिसिस करायला सांगितलं, तर ॲनालिसिस करायला सांगितल्यानंतर इथे आपल्याला काय मिळणार, तर व्होल्टेज इज इक्वल टू आर इंटू आय, म्हणजेच आर आहे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. तसाच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असणार आहे, एल डी आय बाय डी टी अशा प्रकारे असणार आहे. ओके, सेम थिंग्स व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर जर काढायला सांगितलं तर 1/c इंटिग्रेशन ऑफ आय डी टी. ओके, तर हे आपण सगळे थर्ड चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आर एल सी, अजून आपल्याला आर एल सी आलेलं नाही आहे. ओके, आणि या फर्स्ट नेटवर्कवर जर आपल्याला अप्लाय करायला सांगितलं तर हा कोणता लॉ आहे, तर हा आहे के व्ही एल. ओके, सेम थिंग्स या के व्ही एलचा या राईट हँड साईडला जो आपला पॅरलल नेटवर्क आपल्याला दिसतोय त्या नेटवर्कवर आपण काय अप्लाय करणार, सो ऑब्विसली इथे आपण के सी एल अप्लाय करणार. ओके, आणि के सी एल जर अप्लाय केला तर इथे आपल्याला काय मिळणार, तर इथे आपल्याला करंट फाइंड आउट झालेला मिळेल. सो करंट इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स अशा प्रकारे. ओके, इंडक्टर मधला करंट जर फाइंड आउट करायचं असेल तर 1/L इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी हा झाला इंडक्टरचा करंट, प्लस कपॅसिटर मधला करंट जर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं इट्स सी डी व्ही बाय डी टी. ओके, सो इथे आपण के व्ही एल अप्लाय केला होता. सो के व्ही एल अप्लाय केलेला आहे म्हणजेच काय, व्होल्टेज, दिस इज द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर प्लस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. तर अशा प्रकारे इथे आपण हा के व्ही एल अप्लाय केलेला आहे. या के व्ही एलचाच ड्युएलिटी इकडे के सी एल झालेला होता. सो के सी एल म्हणजेच काय, तो करंट. सो करंट हा कसा आहे, सो इट्स अ करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर प्लस करंट flowing through the inductor plus current flowing through the capacitor. तर अशा प्रकारे ॲनालिसिस जरी करायचं म्हटलं तर या ड्युएलिटी नेटवर्कचं आपल्याला अशा प्रकारे ॲनालिसिस करायला मिळतं. ओके, सो त्यासाठी आपल्याला एक टेबल इथे स्टडी करायचं आहे, ज्या टेबल म्हणून आपल्याला समजेल की जसं आपण के सी एलचा के व्ही एल हा ड्युएलिटी घेतलेला आहे, तर कोणत्या पॅरामीटर्सचा आपल्याला ड्युएलिटी कोणता घ्यायचा आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तसंच या टेबलचं नाव असणार आहे ड्युएल पेयर्स. या पेयर्स आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागणार आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते यूज करावे लागणार आहे, ड्युएल पेयर्स. सो इथे फर्स्ट पॅरामीटर्स आहे व्होल्टेज सोर्स. सो व्होल्टेज सोर्स जर असेल तर त्याचा ड्युएलिटी कोण असणार आहे, तर ऑब्विसली व्होल्टेज सोर्सला आपण कन्वर्ट करणार आहोत करंट सोर्समध्ये. ओके, सो व्होल्टेज सोर्सचा ड्युएलिटी आपल्याला इथे मिळालेला आहे फर्स्टली. तर व्होल्टेज सोर्स तुम्हाला जिथे जिथे मिळेल त्याचा ड्युएलिटी करताना त्याला करंट सोर्समध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सेकंडली जर सपोज करंट अवेलेबल आहे जो की आपण आय या सिम्बॉलने इंडिकेट करत असतो, तर या करंटचा ड्युएलिटी व्होल्टेज होतोय जो की आपण व्ही या सिम्बॉलने इंडिकेट करतोय. ओके, सपोज फर्स्ट नेटवर्कमध्ये जर लूप अवेलेबल्स आहे, लूप, तर या लूपचा ड्युएलिटी काय असणार आहे, तर या लूपचा ड्युएलिटी असणार आहे नोड. ओके, सो एक लूप असेल तर त्याचा काय तयार होणार आहे, नोड होणार आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो नोड पेयर, दोन नोड ते तयार होऊ शकतो. फोर्थला सपोज फर्स्ट नेटवर्कमध्ये रेजिस्टन्स आहे आणि त्या नेटवर्कचा ड्युएलिटी जर आपल्याला तयार करायचं असेल, रेजिस्टन्स हा आपण आर ने इंडिकेट करतो, तर या आर रेजिस्टन्सचा ड्युएलिटी म्हणजेच कंडक्टन्स असणार आहे. ओके, सो कंडक्टन्स म्हणजेच इलेक्ट्रॉनला फ्लो करण्यासाठी जो सपोर्ट करतोय आणि रेजिस्टन्स म्हणजेच इलेक्ट्रॉनला फ्लो करण्यासाठी जो अपोज करतोय. सो कंडक्टन्स हा जी ने इंडिकेट केला जातो. ओके, सो अशा प्रकारे सेम थिंग्स जर इंडक्टन्स असेल फर्स्ट नेटवर्कमध्ये आणि त्याचा तुम्हाला ड्युएलिटी जर करायचं असेल
जो इंडक्टन्स आपण एल या सिम्बॉलने इंडिकेट करतोय. ओके, सो या इंडक्टन्सचा ड्युएलिटी होणार कॅपॅसिटन्स. ओके, so capacitance store the energy in the form of voltage and inductance store the energy in the form of current. Okay, so they are dual to each other, म्हणजे एकामेकांचे ते काय आहेत, ड्युएल आहेत. सेम थिंग्स, जर सपोज इथे आपण रेजिस्टन्स इन टू करंट म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप जर घेतला तर त्याचा ड्युएलिटी म्हणजेच काय, तर रेजिस्टन्सचा ड्युएलिटी काय, तर आपण इथे आता बघितलेलंच आहे. रेजिस्टन्सचा हा ड्युएलिटी आरचा ड्युएलिटी असणार आहे जी म्हणजेच कंडक्टन्स. सो रेजिस्टन्सचा ड्युएलिटी हा जी आणि ऑब्वियसली करंट आयचा ड्युएलिटी हा कोण आहे, व्ही. सो इथे आपण जी व्ही अशा प्रकारे आर आयचा ड्युएल इथे घेऊ शकतो. सो आर आय म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप अँड जी व्ही इज नथिंग बट इट्स अ करंट फ्लोईंग थ्रू दॅट पर्टिक्युलर नेटवर्क. तसंच एल डी आय बाय डी टी म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टन्स जर आपल्याला काढायचं असेल आणि त्याचा ड्युएलिटी जर इथे घ्यायला सांगितला तर तो आपल्याला सी डी व्ही बाय डी टी अशा प्रकारे मिळणार. ओके, सो सी डी व्ही बाय डी टी इज नथिंग बट इट्स अ करंट बट इन द कॅपॅसिटर, करंट इन द कॅपॅसिटर. तर अशा प्रकारे लिस्ट तयार होते. तसंच व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जर आपल्याला काढायचं असेल आणि त्याचा जर आपल्याला ड्युएलिटी घ्यायला सांगितला जो की 1/c इंटिग्रेशन ऑफ आय डी टी असा प्रकारे असतो. सो इथे आपल्याला मिळेल करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर आणि करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर काय असतो, सो 1/L इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी. तर हे फॉर्म्युलेच आपण नेक्स्ट युनिटमध्ये, सॉरी थर्ड युनिटमध्ये, सेकंड नाही थर्ड युनिटमध्ये आपण स्टडी करणार आहोत की हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर्स. ओके, तसंच कॅपॅसिटरमध्ये असलेला करंट, इंडक्टन्समध्ये असलेला करंट, यांचे फॉर्म्युले आपल्याला कसे लक्षात ठेवता येतील ते सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. ओके, पण आपल्याला आर एल सी हे कुठे येणार आहेत तर थर्ड युनिटला येणार आहे. सो थर्ड युनिट जिथे आपण ट्रान्झिएंट वगैरे किंवा लॅप्लास वगैरे स्टडी करणार आहोत. तर ट्रान्झिएंट हा कंडिशन फक्त आणि फक्त एल आणि सी असेल तरच तिथे तयार होतो. त्याच्यामुळे आपण तो तेव्हा थर्ड युनिटमध्ये स्टडी करू. ओके, सेम थिंग्स 9th नंबरला शॉर्ट सर्किट जर असेल, फर्स्ट नेटवर्कमध्ये शॉर्ट सर्किट झालेलं असेल, शॉर्ट सर्किट किंवा गिवन असेल आणि त्याचं जेव्हा तुम्ही ड्युएलिटी घेताय तर शॉर्ट सर्किटला तुम्ही ओपन सर्किट म्हणून ड्युएलिटी म्हणून इंडिकेट करू शकता, ओपन सर्किट. तसंच फर्स्ट नेटवर्कमध्ये जर चार्जेस असेल जे की आपण क्यू या सिम्बॉलने इंडिकेट करतो, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. ओके, सो त्याचा ड्युएलिटी हा फ्लक्स असा असतो जो फ्लक्स आपण फाय या सिम्बॉलने इंडिकेट करतो. ओके, सेम थिंग्स KVL जो आता आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं की KVL असेल तर त्याचा ड्युएलिटी घेताना आपल्याला KCL असा ड्युएलिटी घ्यावा लागतो. आणि लास्टली जर का नेटवर्कमध्ये स्विच ओपन असेल, स्विच हा ओपन असेल तर त्याचा ड्युएलिटी हा स्विच क्लोज असा घ्यावा लागेल. ओके, तर हा जो टेबल आहे हा वाईस वर्सा आहे. म्हणजेच काय की आपल्याला गिवन नेटवर्क आहे आणि त्या गिवन नेटवर्कमध्ये स्विच हा क्लोज असेल तर त्याचा ड्युएलिटी तुम्ही ओपन घेणार, KCL असेल तर त्याचा ड्युएलिटी तुम्ही KVL घेणार. म्हणून इथे आपण हा जो इन बिटवीनमध्ये ॲरो दाखवला आहे हा ड्युएल पोलॅरिटी ॲरो दाखवला आहे. म्हणजेच काय, राईट साईड टू लेफ्ट साईड अँड लेफ्ट साईड टू राईट साईड तुम्ही मूव्ह करू शकता. ते नियर अबाउट 12 पॅरामीटर्स आपल्याला इथे इंडिकेट केलेले आहेत या ड्युएल पेअरच्या टेबलमध्ये. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे ड्युएलिटी परफॉर्म करताना. तर आपण प्रोसिजरपेक्षा डायरेक्टली एक न्यूमरिकल घेऊया आणि डायरेक्टली न्यूमरिकल घेऊन आपण कशा प्रकारे ड्युएलिटी नेटवर्क हे सॉल्व केलं जातं ते आपण इथे चेकआउट करू. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे घेतोय. सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथे सांगितलेलं आहे ओरिजिनल नेटवर्क आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला ड्युएलिटी फॉर्म करायला सांगितलं आहे. तर इथे डायरेक्टली मी लिहितोय ओरिजिनल
नेटवर्क. ओके, सो ओरिजिनल नेटवर्क हा अशा प्रकारे आहे. रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, इंडक्टन्स. ओके, इन बिटवीन मध्ये हा अशा प्रकारे कपॅसिटन्स. तसाच एक व्होल्टेज सोर्स जो की पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह अशा या पोलॅरिटीने इंडिकेट केलेला आहे. ओके, आणि या साईडला कोणताही कंपोनंट कनेक्ट न करता डायरेक्टली तो अशा प्रकारे इथे कॉमन नोडला म्हणजेच रेफरन्स नोडला कनेक्टेड आहे. ओके, सो आर एल सी आणि व्ही अशा प्रकारे इथे आपल्याला कनेक्टेड दिसते. आता या आर एल सीला आपण नाव सुद्धा देऊया आर, त्यानंतर हा इंडक्टर एल, त्यानंतर हा कपॅसिटर सी म्हणून आहे, आणि या व्होल्टेजचं नाव आहे व्ही. तर अशा प्रकारे ओरिजिनल नेटवर्क आहे. आता या ओरिजिनल नेटवर्कचा आपल्याला ड्युएलिटी काढायचं आहे, म्हणजेच ड्युएल नेटवर्क इथे फॉर्म करायचं आहे. तर ड्युएल नेटवर्क आपण कसा फॉर्म करणार ते बघा. तर त्यासाठी आपण अगोदर इंक चेंज करून घेऊया. ओके, ग्रीन कलर्स आपण यूज करूया. तर सगळ्यात अगोदर फर्स्ट प्रोसिजरमध्ये काय करायचं की जिथे लूप आहे तिथे आपल्याला नोड घेता येतो. तो लूप आपल्याला इथे बघा हा फर्स्ट लूप दिसतोय ज्याच्यामध्ये व्होल्टेज, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स कनेक्टेड आहे. तर हा लूप जो असणार आहे या लूपच्या सेंटरला अशा प्रकारे हा नोड कनेक्ट करायचा आहे, आणि या नोडला एक नाव पण देऊन द्यायचं. जसं की इथे मी नाव देतोय नोड नंबर 1. तसंच मला इथे सेकंड लूप दिसतोय, ज्या सेकंड लूपमध्ये एल आणि सी हे दोन कंपोनंट कनेक्टेड आहे. तसंच मी या सेकंड लूपला इथे अशा प्रकारे 2 नंबरचा नोड असं नाव देतोय. ओके, मग आता इथे बघायचं आहे की 1 आणि 2 या नोडला कनेक्शन्स आपण करायचे आहेत. तर 1 आणि 2 या नोडला आपण अशा प्रकारे इथे कनेक्ट करूया. सो 1 आणि 2 ला कनेक्ट करताना तो कपॅसिटर म्हणून जाणार. मग हा कपॅसिटर जो आहे या कपॅसिटरचा ड्युएलिटी काय असतो, तर आताच आपण टेबलमध्ये बघितलेलं आहे की कपॅसिटन्स असेल तर कपॅसिटन्सचा ड्युएलिटी हा इंडक्टर असतो. म्हणजेच काय की या 1 आणि 2 मध्ये तुम्ही ह्या एलच्या ऐवजी सीच्या ऐवजी तुम्ही काय कनेक्ट करणार तर एल कनेक्ट करणार. मग या एलला मी नाव देतोय एल डॅश, जो की 1 आणि 2 या दोन नोडमध्ये कनेक्टेड. ओके, तसंच एक बॉटम साईडला आपण एक रेफरन्स नोड इथे कन्सिडर करणार, ज्याला आपण नेहमी ग्राउंडेड अशा प्रकारे दाखवणार आहोत. ओके, कारण की आपल्याला हा आर म्हणून सुद्धा ग्राउंडेडला न्यायचं आहे. तर इथे या ग्राउंडेड नोडला आपण जी एंड डी अशा प्रकारे इंडिकेट करू. सो फर्स्ट नोड आणि ग्राउंड नोड अशा प्रकारे आपल्याला कनेक्शन्स करायचं आहे. परंतु हे कनेक्शन्स कशातून करायचं आहे तर इथे बघा हा जो आपला रेजिस्टर तुम्हाला दिसतोय या रेजिस्टर म्हणून मी अशा प्रकारे एक वायर कनेक्ट करतोय ग्राउंडपर्यंत. तर फर्स्ट नोड आणि ग्राउंड, फर्स्ट नोड आणि ग्राउंड यांच्यामध्ये रेजिस्टन्स ओरिजिनल नेटवर्कमध्ये आहे. तर रेजिस्टन्सचा ड्युएलिटी हा काय असणार तर रेजिस्टन्सचा ड्युएलिटी असणार कंडक्टन्स. ओके, सो रेजिस्टन्स अपोजिंग प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन आहे, सो कंडक्टन्स हा सपोर्टिंग प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आणि कंडक्टन्स दाखवताना आपण कसं दाखवतो रेजिस्टन्स सारखाच तिथे इंडिकेट केला जातो, फक्त त्याला सिम्बॉल जो आहे तो जी ने इंडिकेट करतो. सो आरचा इथे आपण काय करणार जी डॅश. तसाच हा फर्स्ट जो नोड आहे त्या नोडमधून आपण व्होल्टेज म्हणून सुद्धा अशा प्रकारे ट्रान्सफर करणार, आणि तो कुठे कनेक्ट करणार तर ग्राउंडला कनेक्ट करणार. मग आता व्होल्टेज म्हणून जेव्हा ह्या ओरिजिनल नेटवर्कमध्ये व्होल्टेज अवेलेबल आहे तर ड्युएलिटी नेटवर्क जो की आपण ग्रीनमध्ये काढतोय त्या व्होल्टेजचा काय तयार होणार, त्या व्होल्टेजचा तयार होणार करंट सोर्स. आणि या करंट सोर्सची डायरेक्शन कशी असणार पॉझिटिव्ह डायरेक्शन ज्या साईडला असणार त्या साईडला, म्हणून याला मी इंडिकेट करतोय आय डॅश. तसंच बघा सेकंड नोड, तर सेकंड नोड हा कुठून ट्रान्सफर करायचा तर सेकंड नोड हा ग्राउंड नोडला कनेक्ट करायचा आहे पण व्हाया एलिमेंट. तर सेकंड नोडमध्ये कोणता एलिमेंट बाकी आहे तर एल हा एलिमेंट बाकी होता, त्याच्यामुळे एल या एलिमेंटपासून अशा प्रकारे ग्राउंडला मी हे वायर कनेक्ट करतो जी की ड्युएल नेटवर्कची आहे. बट ओरिजिनल नेटवर्कमध्ये एल आहे, तर ड्युएलिटी नेटवर्कमध्ये त्याचा काय तयार होणार तर त्याचा तयार होणार कपॅसिटर, आणि कपॅसिटन्स म्हणजेच काय तर त्याला मी नाव देणार सी डॅश.
तर अशा प्रकारे प्रत्येक नोड म्हणून प्रत्येक दुसऱ्या नोडला व्हाया कंपोनंट्स आपण ओरिजिनल नेटवर्कमध्ये कनेक्ट करायचं आणि त्या कंपोनंटचा ड्युएलिटी काय असणार आहे तो आपण टेबल म्हणून घ्यायचा आणि तो कनेक्ट करायचा. आता मग आपलं नेक्स्ट स्टेप असणार आहे की प्रोसिजर झाल्यानंतर सेकंड प्रोसिजरमध्ये आपल्याला ही ड्युएल नेटवर्क ड्रॉ करायचं आहे. तर ड्युएल नेटवर्क ड्रॉ करताना सगळ्यात अगोदर जे तुम्ही नोड इथे दिलेले असणार आहे त्या नोडला अगोदर इथे लिहायचं. तर इथे बघा नोड नंबर 1 आणि इथे नोड नंबर 2 अशा प्रकारे दोन नोड इथे घेतलेले आहेत. मग इथे बघायचं फर्स्ट नोडपासून काय केलेलं आहे तर बघा जी कनेक्टेड आहे त्यानंतर आय कनेक्टेड आहे. तर मग इथे तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकतात की अशा प्रकारे हा इथे कंडक्टन्स म्हणजेच जी डॅश कनेक्टेड आहे आणि हा कुठे कनेक्टेड आहे तर ऑब्विसली हा कनेक्टेड आहे ग्राउंड नोड म्हणजे जो की आपला रेफरन्स नोड आहे त्याच्यासोबत. तसंच फर्स्ट नोड मध्ये करंट सोर्स सुद्धा आपल्याला दिसतोय. सो करंट सोर्स अशा प्रकारे इथे करंट सोर्स येणार ज्याची पोलॅरिटी ही वरच्या बाजूला आहे. ओके आणि तो कुठे कनेक्ट असणार तर ग्राउंडला कनेक्ट असणार. तर फर्स्ट नोड आणि सेकंड नोड यांच्यामध्ये काय दिसतंय तर फर्स्ट नोड आणि सेकंड नोडमध्ये तुम्ही इथे बघू शकतात एल डॅश आपल्याला दिसतोय म्हणजेच इंडक्टन्स आपल्याला इथे दिसतोय ज्याचं नाव आपण एल डॅश दिलेलं आहे. ओके तसंच सेकंड आणि ग्राउंडमध्ये आपल्याला कपॅसिटन्स कनेक्ट झालेला दिसतोय. तर सेकंड आणि ग्राउंडमध्ये हा अशा प्रकारे सी डॅश म्हणजेच कपॅसिटन्स आपण काय करणार कनेक्ट करणार. ओके सो ही एक प्रोसेस आपल्या इथे ड्रॉ होतं. बट आता हे जे ड्युएल नेटवर्क आपल्याला ड्रॉ करायचं आहे ते थोडं सिस्टमॅटिकली ड्रॉ केलं म्हणजेच आता आपण वायरिंग फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे पण त्याला आपण थोडं सिस्टमॅटिकली जर ड्रॉ करायचं ठरवलं. ओके तर हे कसं ड्रॉ होणार तर इथे बघा हा फर्स्ट नोड त्यानंतर हा सेकंड नोड इथे घेऊया. जस्ट अ मिनिट. ओके फर्स्ट नोड सेकंड नोड. ओके आणि ऑब्विसली करंट सोर्स हा आपण अशा प्रकारे इथे दाखवणार जो की इथे ग्राउंडेड फॉर्ममध्ये आपण यूज करतो. ओके तसंच कंडक्टन्स हा अशा प्रकारे इथे ग्राउंड करणार. सेम थिंग्स एल डॅश म्हणजेच हा इथे अशा प्रकारे 1 आणि 2 मध्ये जो कनेक्टेड आहे. ओके आणि 2 पासून हा कपॅसिटन्स अशा प्रकारे इथे आपण कनेक्ट करणार. ओके आणि अशा प्रकारे हे सिस्टमॅटिक ड्युअल नेटवर्कची डायग्राम इथे काय होते तयार होते. सो हा जी डॅश त्यानंतर इथे आपण बाजूला जो दाखवला आहे दॅट इज द आय डॅश. ओके सो दिस वन इज द आय डॅश. सो दिस इज द ड्युअल नेटवर्क. तर आपल्याला जो गिवन ओरिजिनल नेटवर्क आपल्याला दिला होता त्याचा हा काय तयार झालेला आहे तर ड्युअल नेटवर्क इथे तयार झालेला आपल्याला भेटतोय. तर अशा प्रकारे इथे आपण ड्युअल नेटवर्क इथे डायरेक्टली तयार करू शकतो. ओके तसंच आपण सेकंड एक्झाम्पल एक घेऊया. ओके या सेकंड एक्झाम्पल्समध्ये आपल्याला ओरिजिनल नेटवर्क अशा प्रकारे दिलेलं आहे. ओरिजिनल नेटवर्क NW म्हणजे नेटवर्क मी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे. ओके ज्यामध्ये व्होल्टेज सोर्स आहे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह. त्यानंतर इथे रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. ओके इंडक्टन्स कपॅसिटन्स अशा प्रकारे. तसा इथे पुन्हा एक
R2 म्हणजे सेकंड रेजिस्टन्स इथे कनेक्टेड आहे. ओके, आणि करंट सोर्स सुद्धा इथे आपल्याला कनेक्ट दिलेला आहे. करंट सोर्स. सो दिस इज द I, this is the R2, this is the L, this is the R1, this one is the C, this one is the V. ओके, सो याचा आपल्याला तयार करायचा आहे ड्युएल नेटवर्क. त्याचा ड्युएल नेटवर्क कसा तयार होणार, तर ऑब्विसली इथे आपल्याला 3 नोड इथे तयार करावे लागणार आहेत, कारण की इथे आपल्याला दिसतानाच 3 लूप इथे दिसत आहेत आणि 3 नोड आपण इथे तयार करूया. ओके, सो पुन्हा एकदा आपण इंक चेंज करून घेऊया. सो ब्ल्यू कलरने आपण इथे ड्युएल नेटवर्क तयार करणार. सो दिस इज द नोड 1, दिस इज द नोड 2 अँड दिस इज द नोड 3. आणि यांचे नावं आपण काय देणार आहोत, तर 1, 2 अँड 3 अशा प्रकारे यांचं नाव, किंवा ABC वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके, 1, 2 अँड 3. आणि एक ग्राउंड नोड आपण इथे दाखवणार, जो की 0 पोटेन्शियल ग्राउंडशी असणार. तर बघा, फर्स्ट नोड आणि सेकंड नोड, या फर्स्ट नोड आणि सेकंड नोड जो की कपॅसिटर म्हणून फ्लो होतोय. सो हा कपॅसिटर म्हणून फ्लो झालेला आहे. तर कपॅसिटरच्या ऐवजी इथे काय तयार होणार, तर कपॅसिटरच्या ऐवजी इथे तयार होणार इंडक्टर. म्हणजेच इथे आपण अशा प्रकारे L इथे इंडिकेट करू शकतो, L'. तसंच 2 आणि 3 या नोडमध्ये बघा R2 कनेक्टेड आहे, 2 अँड 3. सो R2च्या ऐवजी इथे कनेक्शन्स होणार आहे G2. तसंच बघा, फर्स्ट नोड आणि ग्राउंड व्हाया व्होल्टेज सोर्स. फर्स्ट नोड आणि ग्राउंड यांच्यामध्ये कंपोनंट हा व्होल्टेज आहे. त्याचा व्होल्टेजचा जर आपण ड्युएल केला तर तो काय तयार होणार आहे, तो तयार होणार करंट सोर्स. दिस इज द I. ओके, सेम थिंग्स थर्ड नंबरचा नोड आणि ग्राउंड नोड हा करंट सोर्स या कंपोनंट म्हणून पास होतोय. तर करंट सोर्सचा ओरिजिनलमध्ये आहे, त्याचा ड्युएल जर घेतला तर तो होणार आहे व्होल्टेज सोर्स, आणि जशी करंटची डायरेक्शन त्याच्यानुसारच आपण त्याला इंडिकेट करणार. ओके, मग आता आले वरचे R1. सो R1 हा कोणासाठी आहे, तर फर्स्ट नोड आणि R1 अशा प्रकारे इथे काय तयार होणार, तर त्यांचा होणार G1 म्हणजेच कंडक्टन्स. ओके, सेम थिंग सेकंड नोड जो की या L म्हणून पास होतोय आणि डायरेक्टली कनेक्ट होतोय ग्राउंडला. ओके, सो Lच्या ऐवजी इथे आपण यूज करणार कपॅसिटन्स C. ओके, मग आता हे 1, 2, 3 जे आहेत हे नेटवर्क फक्त इथे ड्रॉ करायचे. सो दॅट इज द 1 फर्स्ट नेटवर्क, फर्स्ट नोड, सेकंड नोड अँड थर्ड नोड. दिस इज द नोड नंबर 1, नोड नंबर 2, नोड नंबर 3 आणि बॉटमला काय सांगायचं, ग्राउंड नोड. तर इथे आपण आता डायरेक्टली सिस्टमॅटिक डायग्राम काढणार आहोत, वायरिंग डायग्राम काढणार नाही आहोत. तर बघा, फर्स्ट नोडला करंट सोर्स कनेक्टेड आहे, तर मी फर्स्ट नोडला करंट सोर्स अशा प्रकारे इथे कनेक्ट करतो. दिस इज द फर्स्ट नोड, करंट I कनेक्शन केलेलं आहे. दुसरा नोड आहे ग्राउंड. ओके, तसाच फर्स्ट नोड पासून निघालेला कंडक्टन्स ज्याला आपण नाव दिलेलं आहे G1 हा अशा प्रकारे इथे ग्राउंड होतो. फर्स्ट नोड आणि सेकंड नोड यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतोय, L इंडक्टन्स ज्याला आपण नाव दिलेलं आहे L'. ओके, सेकंड नोड आणि थर्ड नोड, सेकंड नोड आणि थर्ड नोडमध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसते, इट्स अ G2. ओके, सो अशा प्रकारे इथे तुम्हाला मिळणार G2, ज्याचा सर्किट सिम्बॉल हा इंडक्टन्स सारखाच असणार आहे, बट त्याला आपण दाखवताना म्हणणार आहोत कंडक्टन्स. ओके, तसंच थर्ड नोड आणि ग्राउंड. तर थर्ड नोड आणि ग्राउंड मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काऊन दिसतंय, हा व्होल्टेज सोर्स दिसतोय जो की करंट ओरिजिनल कंपोनंट होता, त्याचा ड्युएल झाला व्होल्टेज. अशा प्रकारे व्होल्टेज सोर्स ज्याची पोलॅरिटी पॉझिटिव्ह वर निगेटिव्ह खाली कनेक्ट करणार V. मग राहिलं कोण, तर राहिलेला आहे सेकंड नोड आणि ग्राउंड. सो सेकंड नोड आणि ग्राउंडमध्ये आपल्याला कपॅसिटन्स कनेक्ट झालेला बघायला मिळतो. तर सेकंड नोड आणि ग्राउंडमध्ये आपल्याला कपॅसिटन्स अशा प्रकारे आपण कनेक्ट करूया, ज्याचं नाव C किंवा C' जे काही असेल ते आपल्याला इथे
देता येईल. ओके, सो अशा प्रकारे इथे हा जो तयार झालेला आहे हा याचा ड्युएल नेटवर्क तयार झालेला आहे. एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे ड्रॉ करून तिथे ड्युएल नेटवर्क तयार करायचं आहे. ओके, किंवा तुम्हाला इथे इंडिकेट सुद्धा करता येईल की ड्युएल नेटवर्क आपण कसे तयार करतोय. सो R1चा हा ड्युएलिटी, सो R1चा ड्युएल कोण तयार केला होता, आपण R1चा ड्युएल तयार केलेला आहे G1. ओके, त्यानंतर V व्होल्टेज सोर्सचा ड्युएल आपण तयार केलेला आहे I. ओके, तसंच सेम थिंग्स पहिल्या नोडला तुम्हाला अजून काय बघायला मिळतंय. पहिल्या नोडला तुम्हाला कपॅसिटरचा जो होता तो ड्युएलिटी करून काय तयार केलेला आहे, इट्स अ L डॅश. ओके, तसाच ओरिजिनल नेटवर्कमधला जो L आहे त्या Lला आपण ड्युएलिटी करून काय नेटवर्क तयार केलेला आहे तर C डॅश. आणि फर्स्ट ओरिजिनल नेटवर्कमधला जो करंट सोर्स आहे, सो करंट सोर्सला आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, सो जे फर्स्ट तुम्हाला कॉलम दिसतोय तर हे ओरिजिनल नेटवर्कचे पॅरामीटर्स आहेत आणि ते आपण कन्वर्ट केलेले आहेत इथे ड्युएल नेटवर्कमध्ये. ओके, सो अशा प्रकारे याला आपल्याला कन्वर्ट करता येईल. सेम थिंग्स एक थर्ड एक्झाम्पल्स आपण इथे घेऊन बघूया. ओके, थर्ड एक्झाम्पल्स ज्यांचा ओरिजिनल नेटवर्क NW हा अशा प्रकारे आहे की एक रेजिस्टन्स कनेक्टेड आहे ज्यांचं नाव R1 आहे. ओके, त्यानंतर व्होल्टेज सोर्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह व्होल्टेज आहे. एक इंडक्टर L अशा प्रकारे इथे कनेक्टेड आहे. त्यानंतर इथे बॅक टू बॅक सिरीजमध्ये कनेक्शन्स आहे, रेजिस्टर अँड कपॅसिटर. ओके, सो इट्स R2 and it's a capacitor, it's a L. ओके, सेम थिंग्स इथे थर्ड रेजिस्टन्स आहे आणि त्याला सुद्धा सिरीजमध्ये अशा प्रकारे करंट सोर्स आपल्याला कनेक्ट केलेला बघायला मिळतो. तर असं हे आपल्याला ओरिजिनल गिवन नेटवर्क आहे आणि या ओरिजिनल गिवन नेटवर्कचा आपल्याला काढायला सांगितलं आहे ड्युएल नेटवर्क. ओके, सो पुन्हा एकदा आपण कलर चेंज करून घेऊया. फॉन्ट मोठा करून घेऊया. त्यानंतर ग्रीन कलर घेऊया, डार्क ग्रीन कलर घेऊया. ओके, सो इथे फर्स्ट स्टेप्स असणार आहे जे लूप्स आहेत त्याला तुम्हाला इंडिकेट करायचं आहे नोड. सो नोड 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 किती नोड दिसत आहेत तर ऑब्विसली इथे 3 नोड आपल्याला इथे बघायला मिळत आहे. सो नोड नंबर 1, इट्स नोड नंबर 2, इट्स नोड नंबर 3. ओके, अशा प्रकारे. आणि एक असणार आहे तुमचा ग्राउंड पोटेन्शियल नोड. ओके, सो हा इथे अशा प्रकारे इथे ग्राउंड पोटेन्शियल नोड्स आपण त्यांना कनेक्ट करणार. तर बघा, फर्स्ट नोड टू ग्राउंड, तर फर्स्ट नोड टू ग्राउंड अशा प्रकारे या व्ही म्हणून येणार. तर या व्हीचा इथे तयार होणार आहे करंट सोर्स जो की पॉझिटिव्ह डायरेक्शनला अपर डायरेक्शन म्हणजेच करंट. ओके, सो व्हीचा इथे काय तयार झालेला आहे आय. ओके, तसाच या फर्स्ट नोड या ओरिजिनलच्या R1 म्हणून जेव्हा तुम्ही काढताय तर R1चा इथे काय तयार होऊन जाणार आहे, तर या R1चा इथे तयार होऊन जाणार आहे G1 आणि तो कनेक्ट होणार आहे इथे ग्राउंडला. ओके, सो फर्स्ट नोड हा L म्हणून पास होणार आणि सेकंड नोडला मीट होणार. तर Lच्या ऐवजी इथे कनेक्ट होणार आहे C अशा प्रकारे. आता इथे बघा, सिरीजमध्ये R2 आणि C कनेक्टेड आहे जे की सेकंड आणि थर्ड नोडमध्ये कनेक्टेड आहे. तर सेकंड नोडपासून जेव्हा तुम्ही R2 म्हणून 3ला कनेक्ट करणार तर या R2च्या ऐवजी इथे जो कनेक्शन्स होणार तो काय होणार आहे G2, तो कनेक्शन्स होणार आहे G2. ओके, तसाच सेकंड नोड आणि थर्ड नोड जेव्हा तुम्ही कपॅसिटर म्हणून कनेक्ट करणार तर त्यावेळेस तिथे काय तयार होणार आहे इंडक्टर L, Cचा होणार आहे L अशा प्रकारे. ओके, सेम थिंग्स थर्ड नोड
हा तुम्ही जेव्हा R3 म्हणून पास करणार तर त्यावेळेस इथे जो तयार होणार आहे तर त्याला कंडक्टन्स G3 असं आपण नाव देऊया. अशा प्रकारे तो ग्राउंडला कनेक्ट होईल. आणि या थर्ड नोड म्हणून जेव्हा तुम्ही या करंट सोर्स म्हणून पास होणार त्या करंट सोर्सचा होणार आहे व्होल्टेज सोर्स, जो की ॲरो वरच्या बाजूला म्हणजेच वरच्या बाजूला पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि त्या 0 म्हणजेच ग्राउंड नोडला अशा प्रकारे कनेक्ट होणार आहे. ओके, मग आता इथे 1, 2 आणि 3 नोड्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सो इथे 1, 2, 3 अशा प्रकारे आपण कनेक्शन्स करणार. सो नोड नंबर 1, नोड नंबर 2, नोड नंबर 3 आणि बॉटम साईडला असणार आहे तुमचा ग्राउंड पोटेन्शियल. ओके, सो ग्राउंड पोटेन्शियल तर इथे चेकआउट करू शकतात. फर्स्ट टू ग्राउंड करंट सोर्स कनेक्टेड आहे, तर इथून आपण अशा प्रकारे इथे फर्स्ट टू ग्राउंड अशा प्रकारे करंट सोर्स इथे कनेक्ट करून घेऊया, ज्याचं नाव आपण आय अशा प्रकारे इथे इंडिकेट केलेलं आहे. ओके, तसंच फर्स्ट टू ग्राउंड G1 सुद्धा कनेक्टेड आपल्याला दिसते. सो अशा प्रकारे इथे फर्स्ट टू ग्राउंड G1 म्हणजेच कंडक्टन्स हा कनेक्ट करूया. तसंच फर्स्ट टू सेकंड, फर्स्ट आणि सेकंड या नोडमध्ये आपल्याला Lचा C झालेला बघायला मिळतोय, तर इथे Lचा हा C झालेला आपल्याला बघायला मिळेल, ज्याचं नाव आपण C कॅपॅसिटन्स दिलेलं आहे. सेकंड आणि थर्डमध्ये बघा, सेकंड आणि थर्डमध्ये अशा प्रकारे दोन कंपोनंट इथे ड्युएल झालेले आहेत. R2चा झालेला आहे G2, म्हणून आपण इथे अशा प्रकारे इथे R2चा हा दाखवणार आहोत G2. ओके, आणि C म्हणजेच कपॅसिटन्सचा झालेला आहे इंडक्टन्स. ओके, सो इंडक्टन्स इथे आपण इंडिकेट करणार Lने. ओके, तसंच थर्ड पोलॅरिटीपासून जर आपण बघितलं तर G3 आणि व्होल्टेज सोर्स, दिस इज द व्होल्टेज सोर्स. सो इथे आपण व्होल्टेज सोर्स आतमध्ये सुद्धा दाखवू शकतो किंवा बाहेर सुद्धा दाखवू शकतो. तर आतमध्ये किंवा बाहेर दाखवणे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. आणि हा असणार आहे तुमचा G3, जो की ग्राउंडला कनेक्ट असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे ही जी इथे या डायग्रामची ओरिजिनल नेटवर्कची जो ड्युएल नेटवर्क इथे तयार होतोय हा इथे इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आपण हे सगळं काही कशासाठी करतोय, तर आपण याच्यासाठी करतोय की ड्युएल नेटवर्कवर जर या नेटवर्कवर जर आपण KVL अप्लाय करून जर व्होल्टेज फाइंड आउट केला तर ड्युएल नेटवर्कवर आपण KCL अप्लाय करून करंट फाइंड आउट करतो आणि अशा प्रकारे व्होल्टेज आणि करंट हे प्रोपोर्शनल असतं. ओके, म्हणजेच इथे आपण व्होल्टेजचा यूज करून जर करंट फाइंड आउट केला तर हा फर्स्ट नेटवर्कचा म्हणजेच ओरिजिनल नेटवर्कचा करंट आणि ड्युएल नेटवर्कचा करंट हे काय असणार आहे, सेम टू सेम. किंवा ड्युएल नेटवर्कचा आपण KCLने एकदा का करंट फाइंड आउट केला आणि त्या करंटवरून मग जर का आपण व्होल्टेज फाइंड आउट केला तर हा व्होल्टेज आणि ओरिजिनल नेटवर्कचा व्होल्टेज जो की KVLने फाइंड आउट झालेला असणार आहे हे सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, त्यामुळे आपण ड्युएलिटी हा कन्सेप्ट इथे यूज करतोय. ओके, ओके, तसेच काही डिपेंडेंट सोर्सेस सुद्धा असू शकतात. तर जो नंबर आपला सुरू असेल 4 नंबर 5 नंबरचा न्यूमरिकल्स, तर इथे एक नेटवर्क आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला क्वेश्चन अशा प्रकारे सांगितलेला आहे की ड्रॉ द ड्युएल नेटवर्क. आणि नेटवर्क आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे की L कनेक्टेड आहे, तसाच C कनेक्टेड आहे. एक व्होल्टेज सोर्स आपल्याला पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह अशा प्रकारे कनेक्टेड आहे. ओके, तसंच ओपन सर्किट इथे आपल्याला बघायला मिळते, इथे अशा प्रकारे ओपन सर्किट बघायला मिळते. आणि या ओपन सर्किटच्या नंतर सेकंड सर्किटला रेजिस्टन्स R1 म्हणून, त्यानंतर इथे एक कॉईल आपल्याला कनेक्ट केलेली बघायला मिळते, दॅट इज नथिंग बट L2. सो R2 L2. तसाच रेजिस्टन्स R3, सॉरी R2, रेजिस्टन्स R2 आणि हा रेजिस्टन्स R1. ओके, आणि
इथे डिपेंडेंट म्हणजेच काय की असे शंकरपाळा आकाराचे जे असणार आहे जे की कोणावर तरी डिपेंड असतात, तर डिपेंडेंट करंट सोर्स अशा प्रकारे अल्फा आय नावाचा हा करंट सोर्स आपल्याला इथे इंडिकेट केलेला दिसतोय. आणि त्याच्याच पॅरलली आपल्याला एक कपॅसिटर्स ज्याचं नाव यांनी C2 अशा प्रकारे इंडिकेट केलेलं आहे, तर हे कनेक्शन्स आहे. आणि हे दोन नेटवर्क अशा प्रकारे फक्त ग्राउंड साईडकडून कनेक्टेड आहे. ओके, आता हे जे नेटवर्क आहे हे ओरिजिनल नेटवर्क आहे आणि या ओरिजिनल नेटवर्कचा आपल्याला काढायचा आहे ड्युएल. ओके, तर ड्युएल काढताना सगळ्यात पहिले जे तुम्हाला नोड दिसत आहेत, जे तुम्हाला लूप दिसत आहेत, त्या लूपचं तुम्ही काय करणार, नोड अगोदर तयार करून घेणार. ओके, तर बघा पहिला लूप आपल्याला दिसतोय, तर या पहिल्या लूपचा हा झाला पहिला नोड. ओके, तसाच हा दुसरा लूप दिसतोय, तर हा झाला तुमचा दुसरा नोड. ओके, तसाच हा तिसरा लूप तुम्हाला दिसतोय, तर हा झाला तिसरा नोड. ओके, सो दिस इज द 1 2 and 3 अशा प्रकारे 3 नोड आपल्याला मिळालेले आहेत आणि एक राहणार आहे तुमचा बॉटम साईडला ग्राउंड नोड. तर हा ग्राउंड नोड असणार आहे. मग बघा इथे ह्या व्होल्टेज म्हणून काढल्यामुळे व्होल्टेज ओरिजिनल आहे, तर ड्युएल नेटवर्कमध्ये त्याचा काय तयार होणार, तर ऑब्विसली करंट तयार होणार आणि हा ग्राउंडला कनेक्ट होणार. तसाच एल म्हणून जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करताय, तर एलचा इथे काय तयार होणार, तर एलचा इथे कपॅसिटर म्हणून कन्वर्ट होणार आणि तो कुठे कनेक्ट होणार, ग्राउंडला. ओके, तसाच इथे या फर्स्टचा या कपॅसिटर म्हणून निघणार आणि डायरेक्टली कुठे जाणार, तर ग्राउंडला जाणार. तर ग्राउंडला जाताना तो सीचा काय होणार, एल तयार झालेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर इथे याचं नाव C1 आहे, तर याचं नाव इथे L1 अशा प्रकारे तयार होणार. ओके, सेम थिंग्स डायरेक्टली आपण जाणार आहोत सेकंड नोडला. बघा सेकंड नोडला तुम्ही कुठून R1 म्हणून जेव्हा ट्रान्सफर करणार, तर या R1चा इथे काय झालेला असणार आहे, G1 तयार झालेला असणार आहे आणि तो कुठे जातोय, ग्राउंडला. तसाच या सेकंड नोड म्हणून तुम्ही या L2 म्हणून जेव्हा ट्रान्सफर होत आहेत, तर Lचं इथे तयार होणार C आणि L2 आहे म्हणून याचं नाव आपण देणार आहोत C2. ओके, तसाच हा जो R2 तुम्हाला इथे दिसतोय R2, तर या R2 हा जो आहे हा डायरेक्टली अशा प्रकारे R2 म्हणून जेव्हा तुम्ही ट्रान्सफर होणार, तर याला तुम्ही नाव देणार आहात कंडक्टन्स G2 आणि हा सुद्धा अशा प्रकारे इथे ग्राउंडला कनेक्ट होईल. ओके, आता राहिलं कोण, तर सेकंड नोड आणि थर्ड नोड या डिपेंडेंट करंट सोर्स म्हणून ट्रान्सफर करणार. त्या डिपेंडेंट करंट सोर्सचा काय होणार, तर इथे पूर्ण अशा प्रकारे डिपेंडेंटच तयार होणार, बट काय तयार होणार, व्होल्टेज सोर्स तयार होणार आहे. ओके, सेम थिंग्स लास्टचा जो नेटवर्क आपल्याला नोड वाचलेला आहे, तो नोड फक्त आणि फक्त या C2 कपॅसिटन्स म्हणून ट्रान्सफर होणार. त्या C2चा तयार होणार इंडक्टर L आणि तो जाणार ग्राउंडला. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, हा ड्युएलिटी मिळालेला आहे. आता फक्त याची आपल्याला सिस्टमॅटिक डायग्राम इथे फक्त ड्रॉ करावी लागेल. याची सिस्टमॅटिक डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केली तर तुम्हाला अशा प्रकारे मिळेल नोड नंबर 1. ओके, आता या नोड नंबर 1ला कोण कोण कनेक्टेड आहेत, तर तुम्ही जर केअरफुली जर बघितलं तर बघा सगळ्यात पहिला कपॅसिटर कनेक्टेड आहे C नावाचं. ओके, जो की अशा प्रकारे इथे ग्राउंडला जातोय. आता सगळे ग्राउंड शेवटला कंबाईन करून घेऊया. त्यानंतर करंट सोर्स कनेक्टेड आहे, तो ग्राउंडला जातोय. त्यानंतर L हा इंडक्टन्स आहे ज्याचं नाव L1 इथे इंडिकेट केलेलं होतं, ज्याचं नाव करंट सोर्स I ने इंडिकेट केलेलं होतं. अशा प्रकारे ओपन सोर्स ॲज इट इज ओपन सोर्स दिसतोय. तसंच इथे कंडक्टन्स G2 डॅश इथे आपल्याला बघायला मिळेल. तसाच या सेकंड नोड इथे कन्सिडर करूया आपण. सेकंड नोडला कनेक्टेड आहे G1 सुद्धा. ओके, तर हे डायग्राम काढून देतोय, एकदा चेकआउट करा की अशा प्रकारेच कनेक्शन्स आहेत का. नंतर हा कपॅसिटर C2 डॅश. ओके, आणि हा जो सेकंड नोड आहे, सेकंड नोड आणि थर्ड नोड. ओके, सो सेकंड नोड आणि थर्ड नोडमध्येच हा डिपेंडेंट व्होल्टेज सोर्स जो की पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह, सेकंडकडे पॉझिटिव्ह आणि थर्डकडे निगेटिव्ह अशा या प्रकारे इथे कनेक्टेड आहे.
इथे अल्फा आहे, तर या अल्फाचा इथे काय तयार होणार, बीटा तयार होणार, आणि तिथे आय होता तर या आयचा इथे तयार होणार व्ही. ओके. सो थर्ड नोड हा L2 तयार होऊन ग्राउंडकडे गेलेला आपल्याला बघायला मिळतो. सो थर्ड नोड L2 म्हणून तो अशा प्रकारे इथे ग्राउंडला गेलेला आपल्याला बघायला मिळतो, आणि इथे अशा प्रकारे इथे ग्राउंडला कनेक्ट असणार. तर अशा प्रकारे इथे हे नेटवर्क तयार होतं. हा फर्स्ट नोड, सेकंड नोड आणि थर्ड नोड. ओके. जे की इथे आपण नाव देणार आहोत फर्स्ट नोड, दिस इज द सेकंड नोड अँड दिस इज द थर्ड नोड. अशा प्रकारे इथे हा ड्युअल नेटवर्क तयार होतं. सेम थिंग्स अजून एक लास्ट एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह करून बघूया. ड्रॉ द ड्युअल नेटवर्क्स. आणि इथे आता तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा दिलेल्या आहेत. जो नंबर चालू असेल 5, 6 नंबर. ड्रॉ द ड्युअल नेटवर्क. करंट सोर्स जो की 50 एम्पियरचा इथे करंट सोर्स आहे. ओके. त्यानंतर 2 हेनरीचा इंडक्टन्स आहे, त्याच्या सिरीजमध्ये 10 फॅरेडचा कपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. सो 2 हेनरी, 10 फॅरेड, 50 एम्पियरचा करंट सोर्स, आणि यांच्या पॅरलली एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे जो की 20 ओहमचा आहे. 20 ओहम. तसंच पॅरलली अजून हा एक इंडक्टर कनेक्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो जो आहे 5 हेनरीचा. ओके. सो अशा प्रकारे हे आपल्याला गिवन नेटवर्क आहे, आणि या गिवन नेटवर्कचा आपल्याला काढायचं आहे ड्युएलिटी. आपण ड्युएलिटी इथे काढणार आहोत. फर्स्ट स्टेप्स असणार आहे, पहिला आपल्याला जो लूप दिसतोय त्या लूपला आपण पहिला नोड कन्सिडर करूया. दुसरा लूप आपल्याला दिसतोय त्याला आपण दुसरा लूप कन्सिडर करूया अशा प्रकारे, आणि आपल्याला तिसरा जो इथे नोड दिसतोय तर त्याला आपण नाव देऊया थर्ड, अशा प्रकारे. ओके. सो ग्राउंड पोटेन्शियल इंडिकेट केलेला आहे. सो फर्स्ट नोड मधून हा जेव्हा 50 एम्पियरचा इथून ट्रान्सफर होणार, तर 50 एम्पियरचा इथे तयार होणार व्होल्टेज सोर्स जो की असणार आहे 50 व्होल्टचा. ओके. आणि हा जाणार आहे अशा प्रकारे इथे ग्राउंडला. ओके. तसाच हा इथे फर्स्ट आणि सेकंड नोड मध्ये आता दोन एलिमेंट्स आहेत, कंपोनंट्स आहेत. तर फर्स्ट आणि सेकंड जेव्हा तुम्ही इंडक्टर म्हणून ट्रान्सफर करणार फर्स्ट टू सेकंड नोड व्हाया इंडक्टर, सो एलचा इथे काय तयार होणार, तर एलचा इथे तयार होणार कपॅसिटर. जो 2 फॅरेडचा आहे तर तो इथे काय होणार 2 हेनरीचा आहे तर तो इथे काय कशात कन्वर्ट होणार 2 फॅरेडमध्ये कन्वर्ट होणार. तर याच्यासाठी आपल्याला कपॅसिटर आणि इंडक्टर यांचे याचा युनिट माहीत असायला पाहिजे. सो एल म्हणजेच इंडक्टरचा, सी झाला म्हणजेच कपॅसिटर झाला. इंडक्टर हा 2 हेनरीचा होता तर त्याला आपण 2 फॅरेडमध्ये कन्वर्ट केला. तसंच 1 to 2 या दोन नोडमध्ये हा कपॅसिटर सुद्धा आहे, आणि हा कपॅसिटर हा 10 फॅरेडचा. त्या कपॅसिटरचा काय तयार होणार, इंडक्टन्स तयार होणार जो की 10 हेनरीचा असणार. ओके. तसाच सेकंड आणि थर्ड व्हाया रेजिस्टन्स 20 ओहम, त्या रेजिस्टन्सचा इथे तयार होणार आहे कंडक्टन्स जो किती असणार आहे 1/, कंडक्टन्सचं युनिट असतं मो. सो 1/20 ओहम अशा प्रकारे आपण तिथे इंडिकेट करणार. ओके. तसंच थर्ड नोड हा या 5 हेनरीमधून पास होणार, इंडक्टरचा कपॅसिटन्स होणार, आणि याचं युनिट असणार 5 फॅरेड अशा प्रकारे. ओके. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे 1, 2 and 3 नेटवर्क इथे मिळालेले आहेत. तर आपण आता त्यांची एक बेसिक डायग्राम इथे तयार करणार आहोत. सो इट्स नोड नंबर 1,
ओके. तसंच नोड नंबर 2, इथे आपल्याला 1 काढून घेऊया आणि 2, नोड नंबर 2. तसंच नोड नंबर 3, तर 3ला आपल्याला थोडी जागा सोडावी लागेल. सो इट्स अ नोड नंबर 3. ओके. आणि इथे ग्राउंड पोटेन्शियल आपण अशा प्रकारे इंडिकेट करूया. सो बघा, फर्स्ट अँड ग्राउंडमध्ये सगळ्यात पहिले हा अशा प्रकारे व्होल्टेज सोर्स जो की पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह आणि ज्याची मॅग्निट्यूड आहे 50 व्होल्ट, अशा प्रकारे इथे कनेक्ट होणार. तसंच फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय आहे, तर फर्स्ट आणि सेकंडमध्ये 2 फॅरेडचा कॅपॅसिटर आहे. सो कॅपॅसिटर 2 फॅरेडचा आणि 10 हेनरीचा इंडक्टन्स इथे आपल्याला कनेक्ट करतोय. ओके. सो इट्स अ 10 हेनरी इंडक्टर एल अँड इट्स अ 2 फॅरेड कॅपॅसिटर जे की पॅरलली कनेक्टेड आहे. सेकंड आणि थर्डमध्ये तुम्हाला काय दिसतं, तर सेकंड आणि थर्डमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कंडक्टन्स कनेक्ट मिळतोय जो की 1 ओहमचा अपोजिट म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ ओहम असतो, म्हणून त्याला 1/20. सो 20 ओहमचा 1/20 केलेला आहे फक्त रेसिप्रोकल. ओके. आणि थर्ड नोड आणि ग्राउंड नोडमध्ये आपल्याला एक कॅपॅसिटर कनेक्ट मिळतोय. सो कॅपॅसिटर हा अशा प्रकारे इथे आपण दाखवूया जो की 5 फॅरेडचा आहे. ओके. जो जाऊन मिळतोय ग्राउंडला. आता सेकंड नोड हा ग्राउंडला कनेक्ट नाहीच आहे, त्याच्यामुळे सेकंड नोड हा अशा प्रकारे ओपनच राहणार. फक्त फर्स्ट नोड आणि थर्ड नोड हेच आपल्याला ग्राउंडला कनेक्टेड आहे वाया कॅपॅसिटर अँड वाया व्होल्टेज सोर्स. तर अशा प्रकारे इथे ही डायग्राम्स आपल्याला ड्युएल नोड किंवा ड्युएल नेटवर्क म्हणून इथे इंडिकेट करता येईल. ही कोणाची ड्युएल नेटवर्क आहे, तर या गिवन ओरिजिनल नेटवर्कची. ओके. सो होप सो अंडरस्टँड तुम्हाला झालं असेल की कशा प्रकारे हा ड्युएल नेटवर्क इथे तयार करायचा आहे. तसंच तुम्हाला होमवर्क म्हणून हा एक ड्युएल नेटवर्क मी देतो आहे जो तुम्हाला इथे सॉल्व करून बघायचा आहे. ओके. जो नंबर चालू असेल 6, 7. ओके. redraw with म्हणजेच हा नेटवर्क पुन्हा ड्रॉ करा विथ ड्युएल नेटवर्क. ओके. आणि नेटवर्क आपल्याला दिलेलं आहे एल अशा प्रकारे इथे कनेक्टेड आहे. कॅपॅसिटर, सेकंड कॅपॅसिटर. ओके. तर तुम्ही सुद्धा हे तुमचे नोटबुक्स, जेव्हा आपलं लेक्चर सुरू असतं तेव्हा तुमचे नोटबुक्स वगैरे तुमच्याकडे ओपन असले पाहिजे. कॅल्सी हे तुमच्याकडे अवेलेबल्स असली पाहिजे. ओके. जेणेकरून इमिजिएटली तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल किंवा इमिजिएटली तुम्हाला ते नोट डाऊन करता येईल. ओके. तसं आपण PDF लेक्चर झाल्यानंतर शेअर करतोच, बट तरीसुद्धा प्रेझेंट कंडिशनला तुम्ही जर लाईव्हमध्ये जर ते सॉल्व केलं तर त्याचा इम्पॅक्ट हा थोडा तुमच्या रिझल्टवर चांगला दिसेल. ओके. सो अशा प्रकारे हे नेटवर्क आहे ज्यांना नाव दिलेलं आहे आर. दिस इज द L3, दिस इज द C2, दिस इज द C3, then it's a L4, then it's a C1, then it's a L1, it's a L2 आणि इथे व्होल्टेज सोर्स V. तर अशा प्रकारे हा तुम्हाला एक गिवन नेटवर्क दिलेला आहे. हा ओरिजिनल नेटवर्क आहे आणि या ओरिजिनल नेटवर्कचा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ड्युएल नेटवर्कमध्ये.